नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। अंतरवाली सराठी आणि वडीगोद्रीमध्ये रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली होती। वडीगोद्रीमधून अंतरवालीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेडिंग केल्याने वाद निर्माण झाला। मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी बॅरिकेडिंग हटवलं। वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक हे समोरासमोर आले। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी दोन्ही गटांची घोषणाबाजी पाहायला मिळाली। अंतरवालीत मनोज जरांगे आणि वडीगोद्रीत लक्ष्मण हाके वाघमारेंचं उपोषण। वडीगोद्रीतून अंतरवाली सराठीकडे जाणारा रस्ता पोलिसांनी अडवल्यानं वाद झाला। जागा कमी असल्यानं ओबीसी कार्यकर्त्यांनी गाड्या बाहेर लावाव्यात अशा सूचना पोलिसांनी दिल्या। मराठा कार्यकर्त्यांच्या गाड्या कशा जाऊ देता असा सवाल ओबीसी कार्यकर्त्यांनी पोलिसांना केला। मराठा कार्यकर्त्यांच्या गाड्यांना परवानगी दिल्यानं ओबीसी आंदोलक आक्रमक झाले। ओबीसी कार्यकर्ते आणि मराठा कार्यकर्त्यांमध्ये वडीगोद्रीत घोषणाबाजी झाली। ओबीसी कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर पोलिसांनी वडीगोद्रीत बॅरिकेडिंग लावलं। मराठा कार्यकर्त्यांना वडीगोद्रीतच अडवल्यानं जरांगे आक्रमक झाले। बॅरिकेडिंग 15 मिनिटात काढलं नाही तर सागर बंगल्यापर्यंत फेकतो असा इशारा जरांगेंनी दिला। आमचा रस्ता आम्हाला पुरा मोकळा आहे। मी नाही तर जर का 15-20 मिनिटात ते रस्ता मोकळा झाला मी गेट उघडतो, मी स्वतः फेकून देणार मला ते लोकांनी। रात्री जरांगेंचा दीपक केसरकर आणि शंभूराज देसाई यांना फोन गेला। जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी वडीगोद्रीतले बॅरिकेडिंग हटवले। मनोज जरांगे हिटलर असल्याची लक्ष्मण हाकेंनी टीका केली। जरांगे पाटील हे स्वतःला हिटलर समजतात। त्यांना सागर बंगल्याशिवाय दुसरा कोणाचा बंगला दिसत नाही, मुख्यमंत्र्याचा पण दिसत नाही।